व्हॉट्स इन माय बॅग. टाटा. एक मी सगळ्यात लास्टला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघणार. आणि ती खूप भारी गोष्ट आहे जी की मला तुम्हाला सांगायची. व्हॉट्स इन माय सिस्टर्स बॅगवाली जर का तुम्हाला खरंच पाहिजे असेल. हॅलो गाईज, वेलकम टू अक्षराज यूट्यूब चॅनल. सो मी खूप दिवसांपासून म्हणजे असा विचार करत होती की आपण व्हिडिओ शूट करूया, काहीतरी रेकॉर्ड करूया असं तसं. बट सम ऑफ रिझन्स मला ते पॉसिबल झालं नाही. सो मी आज ठरवलं की नाही, आज काही करून करायचं. तर मग माझ्याकडे कंटेंट नव्हता, मेन गोष्ट म्हणजे. सो सेकंड म्हणजे दुसरा जो कंटेंट होता तो मी ऑप्शनला टाकला, बिकॉज तो होता Q&A. पण मग मी असा विचार केला की आपले ॲटलिस्ट 500 किंवा 1000 जरी सबस्क्रायबर्स झाले त्यानंतर आपण ते Q&A घेऊया. कारण की ॲट धिस पॉईंट आपल्याकडे तेवढे सबस्क्रायबर्स पण नाही आहेत आणि लाईक म्हणजे अशा काही कमेंट्स पण येत नाही की आपण Q&A घ्यायला पाहिजे, की ही गोष्ट खूप नीडेड आहे आपल्यासाठी. सो आय थॉट की मी मग डिसाईड केलं की आपण त्याऐवजी असं वेगळं काहीतरी कंटेंट घेऊया, की म्हणजे लाईक असं अट्रॅक्टिव्ह नाही होणार म्हणजे तो कंटेंट. बट आय वॉन्ट टू शूट धिस. सो आय हॅव डिसाइडेड टू रेकॉर्ड धिस व्हिडिओ. आणि ही व्हिडिओ असणार आहे व्हॉट्स इन माय बॅग. टाटा. सो मी असं खूप लाईक ज्या काही ॲक्ट्रेस आहे, इन्फ्लुएन्सर्स आहे, मी त्यांच्या खूप काही अशा व्हिडिओज बघितल्या आणि त्यातून मी ही एक सिलेक्ट केली की नाही, मी ठरवलं की अरे व्हॉट्स इन माय बॅगवाली व्हिडिओ मला करायची आहे. खूप दिवसांपासून असं माझं चाललेलं होतं की आपण करूया. आणि फायनली मी या स्टेजला आली की मी आज व्हिडिओ शूट करते गाईज. आणि सो ही माझी छोटूशी वॉश बॅग आहे. सो कोणाला माहीत असेल किंवा कोणाला माहीत नसेल अशांना मी सांगते की मी सध्या करंटली पुण्याला राहते. मी तिकडे शिकते आणि माझं होमटाऊन आहे नाशिकमध्ये. सो मी सध्या नाशिकमध्ये आली आणि ही व्हिडिओ मी नाशिकमधूनच शूट करत आहे. आणि मग ही जी बॅग आहे ती मी पुण्यातून एक डीमार्ट आहे तिथून घेतलेली आहे. आणि मी खूप दिवसांपासून लाईक जसं मी बोलतेच की नेहमी की हां मी हे करणार, मी ते करणार आहे. पण काय आपल्याकडे टाईम नसतो आणि खूप काही रिझन्समुळे आपलं शूट करणं राहून जातं. आणि त्यासाठी असं काय म्हणता एकदम पीस हवा असतो आपल्याला शूट करण्यासाठी, जे की ह्या एरियात तरी पॉसिबल नाही आहे. बट मी ठरवलं की नाही, आज करायचं म्हणजे करायचंच आहे. तरी तुम्हाला बॅकग्राऊंड जे काही नॉईज येत असेल प्लीज इग्नोर गाईज, प्लीज इग्नोर. आणि सो लेट्स स्टार्ट. सो ही आहे आपली वॉश बॅग जे की खूप जणींकडे असेल, खूप मुलींकडे असेल. नॉट हां. सो ही जी बॅग आहे आता ह्यात खूप काही भरलेलं आहे. सो व्हॉट्स इन माय बॅगमुळे माझे एक दोन बेनिफिट आहे. एक म्हणजे मला कंटेंट भेटतो यूट्यूबसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझी बॅग त्यानिमित्ताने साफ तरी होईल. म्हणजे क्लीन करेल मी हिला, की काय जे मेन सामान आहे ते मी ह्यात ठेवू शकते आणि जे काही मला लागत नाही ते मी लगेच काढून टाकेल. आणि काही काही सामान थोडं खाली पण पडलं आहे गाईज, कारण की ह्यात बसू नाही शकत आहे मी, एवढं भरते त्यात. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट थिंग आहे, ह्या नीडेड गोष्टी नाही आहे काही, बिकॉज मी काही पण भरलं ह्या बॅगमध्ये. ही फर्स्ट थिंग जी की गाईज प्लीज ह्याला नाव नका घेऊ, हे माझ्या भावाने दिलेलं आहे छोटंसं ब्रेसलेट. आणि ह्याला हे हा जेरी वाटतं. तर हा जो जेरी आहे हा याला अटॅच होता पण मी काढून टाकलं. मी असं विचार केला की ह्याला मी किचन बनवणार. आणि हे बघा, हे ब्रेसलेट ठीक आहे, म्हणजे मी नाव नाही ठेवत कारण की तो पण माझ्या व्हिडिओज बघतो. सो गाईज ह्याला चांगलंच म्हणा तुम्ही, समजलं. सो दुसरी गोष्ट आहे, एक मी सगळ्यात लास्टला दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघणार. आणि ती खूप भारी गोष्ट आहे जी की मला तुम्हाला सांगायची. आणि गॉड नोज की आय लव धिस प्रोडक्ट सो मच. आणि तुम्ही बघाल, फक्त जस्ट वॉच टिल द एंड, ओके. आणि दुसरी गोष्ट आहे, ही म्हणजे निव्हिया बॉडी लोशन, जे की सगळ्या मुलींना खूप नीडेड गोष्ट आहे की ही लागतेच म्हणजे आपल्याला रोजच्या डेली रुटीनमध्ये. सो हे बघा, ही काय असतं. दुसरं म्हणजे थर्ड गोष्ट आहे ती म्हणजे लेमनचं वेट वाईप्स आहे, जे की खूप छान आहे गाईज. म्हणजे मी इथे घरी आलेली होती ती हां ते पण मी एक नंतर सांगते. म्हणजे हे जे वेट पाईप्स जे की हे माझे लेमनचे आहे. आणि मला एक मोठी बहीण आहे, सो तिने ॲलोवेरामध्ये घेतलेलं आहे आणि ते खूप सुंदर आहे. म्हणजे मे बी ह्यापेक्षा ते खूप चांगले आहेत असू पण शकतात. मी हे एक दोनदा यूज केलं आहे फक्त, मी जास्त यूज नाही करत. बट
असं कुठे कधी पाणी वगैरे गेलं किंवा आपण कधी ट्रॅव्हल वगैरे करतो आहे, सो त्यासाठी हे खूप म्हणजे खूप चांगलं प्रोडक्ट आहे की जे आपण यूज करू शकतो. नंतरचं आहे हे बोवालं रबर बँड. त्यानंतर हे अजून एक स्क्रंची आहे गाईज, ही मी खूप ड्रेसवर यूज करते. तिसरी स्क्रंची नाही दुसरी स्क्रंची एक हेअर बँड होतं आणि ही एक खाली पडलेली, ही जे की मी मे बी FC रोड तिथून घेतलेली आहे आणि खूप छान आहे गाईज. त्यानंतर हा माझा हेअर बँड एकच आहे, सॉरी हेअर बेल्ट, सॉरी हेअर बेल्ट आहे हा एकच आहे, पण मला खूप आवडतो आणि ना मी दुसरा घेतला आहे कारण की जास्त यूज नाही होत, मग कशाला उगाच घेऊन ठेवायचं, फालतूचं हे होतं. मी म्हणजे पावडर यूज करत नाही, सिरियसली गाईज मी पावडर यूज करत नाही, बिलकुल यूज करत नाही मी पावडर. बट इन केस जर का माझे काही प्रोडक्ट संपले असतील स्किन केअरचे, सो मग मी पावडरला प्रेफर करते. मेन गोष्ट म्हणजे हे आपलं कसं मेन गोष्ट म्हणजे गाईज हे आहे आपलं स्ट्रिक्सचं हेअर सिरम. सी हे खूप छान आहे सिरियसली, आणि मी तुम्हाला लास्टला माझ्या हेअरवरचं पण सांगणार आहे, सो तुम्ही प्लीज लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्याच फायद्यासाठी आहे. आणि हे जे काही हेअर सिरम आहे ते खूप मस्त आहे, खरंच खूप छान आहे. आणि माझे जे काही कर्ली हेअर्स आहे त्यामुळे मी सांगते की खरंच हे तुम्ही यूज करा. ह्यानी म्हणजे लाईक आता खूप जण बोलतात की आम्ही हे यूज करतो पण मग आम्हाला ह्याचा काही रिझल्टच भेटत नाही, असंच होत नाही तसंच होत नाही. बट मला एक गोष्ट सांगायची आहे की रिझल्ट भेटतो. अशी कोणतीच प्रोडक्ट नाही आहे की ज्याचा रिझल्ट भेटत नाही किंवा साईड इफेक्ट भेटत नाही, बट पेशन्स असतात. सो मी लाईकली हे मे बी 3-4 महिने नॉट 3-4 मंथ्स, मला आता 5-6 महिने झाले असेल मी हे यूज करते. हो, जसे मी हेअर वॉश करते किंवा स्ट्रेटनिंग करते किंवा बाहेर जाते, सो त्या टायमिंगला मी हे यूज करते. तर माझे जे काही हेअर आहे हे खालचेवाले हे फ्लेक्स आहे ते खूप मस्त आणि असे सिल्की राहतात. सो मी सगळ्यांना सांगते की तुम्ही हे यूज करा, खूप सुंदर आहे हे प्रोडक्ट. अँड देन ह्याच प्रोडक्टबद्दल आपण खूप जास्त बोललो आहे, एवढं बोलून नाही चालणार. आणि मग नंतर आहे माझ्याकडे ॲक्च्युली 4 सेट होते हे एंगेज परफ्यूमचे. बट ह्याच्यातलं एक जे चॉकलेटवाला आहे ते मी दीदीला देऊन टाकलं, तिने घेऊन टाकलं गाईज. ती बोलली की तुझ्याकडे एवढे 3 आहे, मग मला पाहिजे. म्हटलं की, आणि तिने घेतलं होतं, तिने चांगलंच घेतलं. बट इट्स ओके, माझ्याकडे 3 आहे आणि ह्याच्यातलं हे जे आहे खूप मस्त आहे. आता ह्याचं फ्लेवर तर नाही माहीत ना, ठीक आहे एवढं काय करायचं आहे आपल्याला, फ्लेअर वेअर कोण बघतात, वास छान येतो ना, फ्रॅग्रन्स मस्त आहे ना, इट्स ओके. सो हे छान परफ्यूम आहे. अँड माझ्या दीदीने एक म्हणजे बघितला, तो पण खूप मस्त होता, बट नाही घेतला तिने. देन हे बघा, हे काही कचरा बिचरा असतो त्यानिमित्ताने साफ होत आहे. खूप जास्त यूज करणारा हा क्लचर, जो की मी पुण्यात असताना खूप जास्त यूज केलेला आहे. आणि आता इथे तर नाही यूज करते, इथे मी हा वाला क्लचर यूज करते, जो की मी हा मम्मीला आणलेला आहे पुण्यावरून. गाईज लिटरली मला एवढं हे होतं आहे की मी मम्मीला यूजच करून देत नाही, मी इथे आल्यावर हाच यूज करते. बट ठीक आहे, मी गेल्यावर तेच यूज करणार आहे. आणि हा क्लचर मी मोस्ट ऑफ टाईम वरती केस बांधलेलेच असतात पुण्याला, कारण की तुम्हाला माहिती आहे पुण्याचं पाणी ना चांगलं आहे ना, तिथे आपले केस चांगले राहतात. सो जशी मी नाशिकला आली तशी मी माझं हेअर केअर इतकं भारी बनवलं गाईज की मग तुम्ही माझे केस म्हणजे तुम्ही आधीचे केस बघायला पाहिजे होते माझे, आणि आताचे लाईक खूप छान आहे. मी म्हणजे जशी इथे येते तसं मी आपलं हेअर केअर करते, कारण की तिथे एवढा टाईम थोडी असतो आपल्याला अभ्यासामुळे वगैरे. सो नंतरचं हे एक प्रोडक्ट आहे, हे म्हणजे जॉयचं आहे. ह्याच्यात हनी आणि आल्मंड यूज केलेलं आहे, आणि ते म्हणजे मी वाचून नाही दाखवते, मी सांगते की ह्याच्याने मला काय फरक पडला. ह्याच्यानी ना गाईज म्हणजे आता बघा सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला एकदम, की आपल्या मराठी भाषेत, की आपली स्किन जी उलते, आपली त्वचा जिथे उलते तिथे मी हे लावते. हो, म्हणजे आता मे बी ते थोडं संपत आलं आहे, पण मी तिथे हे लावायची ना, सो तिथली स्किन इतकी भारी व्हायची, काय सांगू तुम्हाला. पण खूप मस्त आहे, जॉयचे प्रोडक्ट नेहमी सुंदर असतात, तुम्ही यूज करा हे.
अँड देन गाईज मी नॉट पोकी बट आहे, कारण की तुम्ही नाही विचार करू शकत माझ्याकडे एवढे क्लचर्स आहे. हे छोटे छोटे, हे जे की तुम्ही खूप मुलींनी बघितले असेल, हे डीमार्टमध्ये असे छोटेसे क्लचर्स असतात जे की मी असे 2 साईडला आत्ता जसे लावले तसे लावते. आणि हे माझ्याकडे असे पेअर आहे सगळ्या. बट बॅड लक की माझं जे ब्लॅक कलर्स होतं ते तुटून गेलं, कारण की मोस्ट ऑफ मी तेच यूज करायचे ब्लॅक. कुठे पण कोणत्या पण ड्रेसवर ते लगेच मॅच होऊन जायचं. आणि मग मी हे असे पडलेले बघा. आणि मग मी नंतरचे ना हे असे तुम्ही बघताय ना, आता हे याचं एक पेअर कुठे गेलं काय माहीत, मला शोधावं लागेल. हे पडलं ते. सो हे जे आहे ना हे असे, आणि ते हे वाले. सो ते हे वाले डीमार्टमधून घेतलं आहे, बट हे वाले मला आठवत नाही, लेट इट बी. सो हां, हे पण खूप छान आहे. ज्या मुली माझ्यासारख्या असेल त्यांना आवडत असेल. हे काय म्हणता यूज करायची गोष्ट नाही आहे गाईज बिलकुल, बट मला आवडतं सो मी यूज करते. सो दुसरी एक गोष्ट म्हणजे ही मॅटवाली हे आहे नेल पेंट, जी की खूप मस्त आहे. इतक्यात लावली का इतक्यात चुकून जाते. सो मी मॅटवालीच प्रेफर करेल की कुठे पण आपल्याला जायचं असेल लगेच मॅटवाली लावायची आणि लगेच निघून जा. बट हा कलर खूप रिच आहे आणि खूप मस्त आहे हा कलर, आणि मला आवडलं. म्हणजे मी ही एकच नेल पेंट घेऊन गेलेली आहे पुण्याला. आता बघते दुसरं कोणतं चांगलं आणलं असेल का लगेच घेऊन जाईल मी. हे गाईज हे अप्सरावालं आहे, जे की माझ्या फ्रेंड्सनी माझ्या बड्डेला आणलेलं होतं केकला. सो मग मी हे जपून ठेवलं, मेमरीज यू नो. अँड हे तुम्हाला माहीत आहे का, जे कोणी म्हणजे सगळेच जण जातात झुडिओला, तर तिथे ना मे बी 49 का 149चा मला आता आठवत नाही प्राईस काय असेल. सो त्याचा असं पॅक असतो, त्याच्यामध्ये 3 असतं. एक ते काय ते अजूनपर्यंत मला समजलं नाही आहे. हे दुसरं एक लिप बाम आहे, आणि दुसरं तिसरं नूड शेडवाली लिपस्टिक आहे, जी की मी यूज केलेली नाही, ती अशीच पडली आहे, ती अशीच पडली आहे. बट हा मी यूज केला आणि हा संपलासुद्धा, तरी पण ह्याचं काहीच काम नाही ना ह्या बॅगमध्ये, तरी काय हा इथे, तू काय इथे. अँड हे आहे गाईज, मी FC रोडवरून हे छोटंसं लिप ग्लॉस घेतलं होतं. खूप क्यूट आहे आणि खूप मस्त आहे गाईज, खूप छान आहे, मला खूप आवडलेलं आहे. आणि ह्याच्यानी आपले लिप्स असे ग्लॉसी राहतात आणि एकदम असे खूप स्पार्क करतात आणि खूप मस्त, आणि हायड्रेटेड राहतं ह्याच्यानी. बट नंतर असं झालं ना की वन ऑफ माय रूममेट मला सांगितलं तिने की तू हे यूज नको करू, बिकॉज तिथे ना इथे आपले जे लिप्स असतात तिथे ते काळे पडतात. सो मग मी असा विचार केला, अरे माझ्या लिप्स खरंच काय पडत आहे. देन मग मी म्हटलं अरे नको, हे नको यूज करायला. हे गाईज नाही, तुम्ही असं विचार करू शकत नाही की मी हे वेस्ट केलं आहे, बिलकुल नो. मी हे यूज केलं आहे आणि हे आहे आणि मी हे यूज करणार आहे. बट असं नाही की कधी पण मी म्हणजे कॉलेजला जायच्या वेळेस रोज हे यूज करायची, बट आता नाही करत. पण करेन मी हे यूज करणार, मी हे असंच वेस्ट नाही जाऊ देणार. आणि मग नंतरची गोष्ट आहे, जे की हे सगळ्यांना माहीत आहे, हे नेल पेंट रिमूव्हल आहे. पण मराठी मुलगी काय असते हे तुम्हाला माहिती आहे. आपली आईवरून आपण शिकतो, आई छोट्या छोट्या भांड्यांमध्ये कसं काय काय लपवून ठेवते, नॉट लपवून ठेवते, सॉरी मम्मा, नॉट लपवून ठेवते, पण असं काही ना काही भरत राहते, हे इकडचं तिकडचं असं. तर मग मी ह्यात गाईज हे बघा माझ्या सर्व जे काही इयरिंग्स आहेत ते सगळे ठेवलेले आहे. हां, मी तुम्हाला आता सगळे तर नाही दाखवू शकत, बट 1-2 दाखवते, जे की आता माझ्याकडे पेअर्स, लेट मी शो यू. सॉरी गाईज, थांबा फक्त. ही व्हिडिओ थोडी मोठी असेल, प्लीज समजून घ्या तुम्ही. निघत का नाही, हे अडकून बसलं आहे, ती एक चेन. हां, फायनली निघालं. सो मी हे आधीच तयारी करून घ्यायला पाहिजे होती, बट सॉरी गाईज, मला हे असं माहीत नव्हतं. हे इयरिंग्स आहे, बघू शकता ना तुम्ही किती मस्त आहे, छान आहे ना. सो मी हे एक नॉट मोस्ट बट कधी कधी यूज करते. आणि हे 2च दाखवते मी तुम्हाला, बाकीचे आपण यूजच करतो असं. तुला ना काय ना इयरिंग्स आहे हे, जे की मी माझ्या बड्डेला यूज केले होते, म्हणजे घातले होते. तर हे पण खूप मस्त आहे. आणि तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतेस मी, हे सगळं नाही दाखवते त्यांना. एवढं ते कसं दिसतंय. मी तुझा अप्सरा काय अप्सरा ना कुठे ते बड्डेचं आहे.
केकला होतं. थांब, माझी इतकी मस्त व्हिडिओ बनलेली आणि तू मध्येच येऊन हे करते सगळं. थांब तिकडेच. आणि मग नंतरची गोष्ट काहीच, तो एक क्लचर मी जो तुम्हाला सांगितला माझी दीदी मला बोलते गाईज की मी असं काय शूट करते, बट एक इन्फ्लुएंसर को ही समजेगा की ये क्या होता है. आणि हा एक क्लचर जो की मी यूज करते. ब्लॅक तर आपल्याला लागतोच. आणि हे काय आहे, हे विक्स आहे. तर कधी पण आपण रूमला असल्यावर लागतंच, तर मग मी हे बॅगमध्ये ठेवते. देन गाईज ही वॉच क्वीनवाली ही की ऑनलाईन मागवलेली होती. आता तर घालत पण नाही, मूड नाही आहे आता घालायचं, म्हणजे घालतच नाही ती, अशीच पडून आहे. देन ह्या माझ्या क्लिप्स, ह्या कुठे कुठून असे केस निघाले तर त्यांना लावायला हे लागतं. आणि गाईज हे मुलींसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते ही. आणि देन गाईज तुम्ही बघू शकता ही माझी रिंग. गाईज रिंग सी ही रोज गोल्डमधली आहे आणि खूप सुंदर आहे ही रिंग, मला खूप आवडते. फसली ते, ठीक आहे निघाली. आणि सेफ्टी पिन एकच कशी काय निघाली मला माहीत नाही, पण ठीक आहे. सेफ्टी पिन पण खूप इम्पॉर्टंट आहे गर्ल्स. अँड देन हा मला बड्डेला गिफ्ट आलेला होता, खूप सुंदर आहे ना. हा मस्त आहे. हा ठेवला मी असंच, जेव्हा केव्हा यूज करेल तेव्हा. ही हेअरस्टिक जी की मी कधीच लावत नाही, बट मी फक्त फॅशनसाठी ठेवली की जेव्हा कधी कुठे जाईल तेव्हा मी ही लावेल. आणि आणि हा एक असतो म्हणजे माझ्याकडे काय म्हणतात डबा. तर ह्याच्यात पण खूप सारी इयरिंग्स आहे, जे तुम्ही बघू शकता कसे पण पडलेले. हे पाहिजे सेफ्टी पिनचं पुन्हा हे दिसते. आणि आहेत काही भरपूर छान आहेत. सो हे ह्याच्यात सगळे इयरिंग्स असे, हे एवढं दाखवण्याची मला तरी गरज वाटत नाही, कारण आपली व्हिडिओ खूपच लांब होईल आणि तुम्ही पण बोर व्हाल. आणि मग उगाच नको तुमचा पण टाईम वेस्ट व्हायला, कारण की आपण एवढे पण हे नाही आहे की आपण एवढी एनर्जी वेस्ट करू शकतो आणि एवढं बघू शकतो. सो मी स्टार्टिंगला बोलली होती तुम्हाला की माझ्याकडे एक जे प्रोडक्ट आहे ते की मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे. लास्टला ह्यासाठी दाखवणार की कारण की तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघितली पाहिजे. सो तो टायमिंग आलेला आहे जे की मी तुम्हाला दाखवणार आहे. टडा मोस्ट फेवरेट आहे माझी. सी हे कसे दाखवतात इन्फ्लुएन्सर, आय डोंट नो. तर ही इनसाईटची प्रोफेशनल हायड्रेटिंग ग्लॉस आहे. आणि हे खूप सुंदर आहे गाईज. मी आता वेगळं ग्लॉस लावलं आहे, दीदीचंच आहे. तर हे मी आत्ता लावून नाही दाखवणार, म्हणजे मी हे यूज केलेलं आहे, एकदाच यूज केलं आहे, हे नवीन घेतलं आहे मी. आणि मी तुम्हाला हे सांगणार होती की मी म्हणजे असं विचार करते की गेट रेडी विथ मीवालं शूट करणार. सो त्या टायमिंगला मी हे यूज करून दाखवणार आहे. आणि हे खूप छान प्रोडक्ट आहे सिरियसली गाईज. हे मी काय म्हणतात ऑनलाईन वगैरे कुठून ऑर्डर नाही केलं आहे, हे मी लोकलमधून घेतलेलं आहे. आणि खरंच सुंदर प्रोडक्ट आहे हे, खूप छान आहे. आपले ह्याने जे काही लिप्स आहे ते हायड्रेट होतात. आणि ह्याच्यात विटॅमिन ई आणि कोकोनट ऑइलसुद्धा आहे, म्हणजे ॲड केलेले. हे खूप मस्त प्रोडक्ट आहे, मला खूप आवडलं आहे. जेव्हा मी म्हणजे हे मम्मीने आणलं, तिने मला व्हिडिओ कॉलवरती दाखवलं वगैरे. तर हा कलर कोणता आहे गाईज, हा असा ब्राऊन कलर आहे. आणि आपल्या लिप्स म्हणजे नूड शेड टाईप असा खूप सुंदर दिसतो, एकदम ग्लॉसी लिप्स दिसतात. आणि हे ना जे की मी बोलली, आता तुम्ही बघू शकतात की ह्या दोघांमध्ये किती फरक आहे. हे FC रोडवरून घेतलं आहे, पुण्यावरून. हे नाशिकमधून घेतलेलं आहे. नॉट की प्रोडक्ट असे आपण कम्पेअर नाही करू शकत की नाशिक पुणे असं तसं. बट मी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे माझ्या मॉरल ऑफ द स्टोरी. तर मी असं म्हणू शकते की हे जे लिप ग्लॉस आहे ह्याच्यानी सिरियसली माझे जे काही लिप्स होते ते थोडे असे डार्क होत जात होते. बट मी थोडं हे साईडला केलं आणि मग मी काहीच यूज नाही केलं. आणि सो त्यानंतर मग मला असं जाणवलं की खरंच ह्यानेच माझे लिप्स जे काय आहे ते डार्क होत होते. सो मी जेव्हा घरी आली इकडे आता जॅनमध्ये मे बी डिसेंबर असं काहीतरी, तर मग मी मम्मीला बोलली की मम्मी यार असं तसं होतं आहे. सो मम्मी बोले लेट्स चेंज युअर काय बोलतात ग्लॉस वगैरे असं तसं.
तर मग मी म्हटलं ठीक आहे ओके. मग मम्मी जेव्हा असं गावात, आता इकडे गावातच बोलता असं नाही की शालीमार मेन रोड असं तसं ते असतं, ते मला अजून पण कन्फ्युजन आहे काही गाईज. शालीमार मेन रोडमध्ये मला तर खरंच माहीत नाही की कोणतं शालीमार कोणतं मेन रोड. दहीपूल माहीत आहे, कारण दहीपुलावरून मोस्ट ऑफ तिथे ते येण्या जाण्याचा रस्ता, पार्किंगचं वगैरे असतं, म्हणून ते मला माहिती आहे चांगलं. बट आपलं काय असतं ना की जे प्रोडक्ट आहे ते सोडून आपण खूप जास्त हे करतो, गप्पा मारत बसतो. सॉरी गाईज. हां, मेन हे प्रोडक्ट आहे. तर ह्या प्रोडक्टबद्दल बोलत होती. हे इनसाईटचं आहे मेन म्हणजे. खूप छान कंपनी आहे ही. आणि तुम्ही बघू शकता जे काही कोणी इन्फ्लुएन्सर असतात ते असे इनसाईट वगैरेचे प्रोडक्ट यूज करता. ॲज अ गर्ल मी तुम्हाला सिरियसली सांगते की मला मेकअपमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. 0 इंटरेस्ट आहे मला मेकअपमध्ये. बट दीदीचं वगैरे बघून थोडा इंटरेस्ट येतो आहे, आता क्रिएट होतो आहे थोडा. सो हे जे इनसाईटचं तुम्ही बघू शकतात, प्रोफेशनल ग्लॉसी काय म्हणतात, ग्लॉस आहे. तो मी यूज केला, आत्ता यूज करून दाखवला असता, बट मी जस्ट आता अप्लाय केला आहे दुसरावाला. सो मी नाही, ते परत लिप्स खराब होईल ना. तर जेव्हा मी गेट रेडी विथ मी करेल तेव्हा तुम्ही हा बघशाल, आणि तुम्हाला हे बघावंच लागेल, कारण की हा प्रोडक्ट तुमच्या हातून तुमच्या म्हणजे हा प्रोडक्ट तुमचं काय बोलता यार, हा प्रोडक्ट तुमच्या नजरेखालून जायला नको आहे. बिकॉज हा खूप वर्थ इट आहे, आणि हा तुम्ही जर का यूज केला तर हे खूप चांगलं होईल. कोण आहे? तर टिडे. आणि दुसरं म्हणजे गाईज, जर का तुम्हाला पार्ट 2 पाहिजे असेल, म्हणजे पार्ट 2 काही असूच नाही शकत, पण तुम्हाला पार्ट 2 ह्या गोष्टीचा की माझ्यापेक्षा माझ्या दीदीची बॅग खूप मोठी आहे आणि ती आता समोर उभी म्हणून मला खूप हसू येतं आहे. सो हे व्हॉट्स इन माय बॅग नाही, व्हॉट्स इन माय सिस्टर्स बॅगवाली जर का तुम्हाला खरंच पाहिजे असेल, आणि ती खूप मेकअप वगैरे असं, ती खूप असं लाईक ऑब्सेस्ड आहे, ती खूप, शी इज व्हेरी ऑब्सेस्ड विथ स्किन केअर गाईज, सिरियसली. सो तुम्हाला जर का खरंच दीदीचं माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करा. आय विल शूट म्हणते. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड सी इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. अँड जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ कशी आहे आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू. धन्यवाद.